आपल्या देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली की अनेकांना एकच प्रश्न पडतो, रिझर्व्ह बँकेकडे तर नोटा छापण्याचं मशीन आहे, मग देशाला हवे तितके पैसे छापून सगळ्यांच्या अडचणी का सोडवल्या जात नाही? जर प्रत्येकाच्या खात्यात सरकारनं 2-2 कोटी रुपये जमा केली तर सगळे श्रीमंत होतील, कोणाला कामावर जायची गरज पडणार नाही आणि देश सुखी होईल. हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडलाच असेल. पण भारताची रिझर्व्ह बँक हव्या तेवढ्या नोटा का छापत नाही? तसेच असा प्रयत्न ज्या ज्या देशांनी केला ते देश श्रीमंत होण्याऐवजी देशदोडीला का लागले, तेच आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. हा विचार दिसायला जितका साधा वाटतो तितकाच तो भयानक आहे. जर खरंच भारताने असं केलं तर उद्या सकाळी तुम्हाला दुकानात एक दूध आणि पाव आणण्यासाठी पोतं भरून नोटा घेऊन जाव्या लागतील. भारताचं रूपांतर एका रात्रीत भिकाऱ्यांच्या देशात होईल. असं का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्राचा हा रंजक खेळ समजून घ्यावा लागेल. खिशातली नोट केवळ एक कागदाचा तुकडा आहे. त्यावर गांधीजींचा फोटो आहे आणि एक वचन लिहिलंय, मी धारकाला इतके रुपये देण्याचं वचन देतो. म्हणजे हा कागद स्वतः काहीच नाही, ती फक्त एक गॅरंटी आहे. पैशाचं खरं मूल्य हे बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवावर अवलंबून असतं. एक कल्पना करा, एका बेटावर फक्त 10 लोक राहतात. त्या बेटावर एकूण 10 किलो तांदूळ आहे आणि पूर्ण बेटावर फक्त 100 रुपये खेळते भांडवल आहे. जर साहजिकच 1 किलो तांदळाची किंमत 10 रुपये असेल. आता जर सरकारनं त्या 10 लोकांच्या हातात प्रत्येकी 1-1 लाख रुपये दिले तर काय होईल? पैसे वाढल्यामुळे तांदूळ वाढेल का? नाही, तांदूळ तर 10 किलोच आहे. मग आता प्रत्येक माणूस तो तांदूळ मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजायला तयार होईल. जो 10 रुपये किलोचा तांदूळ होता तो आता 10,000 रुपये किलो होईल. म्हणजेच लोकांकडे पैसे आले पण त्यांची परिस्थिती सुधारली नाही, उलट महागाई 1000 पटीने वाढली. यालाच अर्थशास्त्रात इन्फ्लेशन म्हणतात. भारतात नोटा छापण्याचा अधिकार फक्त आरबीआयला आहे, पण ते मनाला येईल तसं करू शकत नाही. आरबीआय केव्हा नोटा छापू शकते? आरबीआयला नोटा छापण्यापूर्वी स्वतःकडे ठराविक प्रमाणात सोन्याचा साठा आणि परकीय चलन ठेवावे लागते. 1957 पासून लागू असलेल्या किमान राखीव प्रणालीनुसार आरबीआयला नेहमी किमान 200 कोटींचा राखीव साठा ठेवणे बंधनकारक आहे. यामध्ये 115 कोटींचे सोने आणि 85 कोटीचे परकीय चलन असणे आवश्यक असते. आरबीआय नोटा छापताना 3 गोष्टींचा विचार करते. पहिली गोष्ट म्हणजे देशाचा जीडीपी म्हणजे किती उत्पादन झाले. दुसरी गोष्ट जुन्या फाटलेल्या नोटा ज्या चलनातून बाद करायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट बाजारात पैशांची गरज किती आहे. या गोष्टींचा विचार करूनच नोटा छापते. जर उत्पादन न वाढवता नोटा छापल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत पडेल. आज जर एका डॉलरसाठी आपल्याला 83 रुपये मोजावे लागतात तर जास्त नोटा छापल्यावर आपल्याला एका डॉलरसाठी कदाचित 8 लाख रुपये मोजावे लागतील. मग बाहेरून पेट्रोल किंवा मोबाईल फोन आयात करणं अशक्य होईल. इतिहासात अशाच चुका काही देशांनी केल्या होत्या. 1923 मध्ये जर्मनीवर पहिल्या महायुद्धाचं मोठं कर्ज होतं. ते फेडण्यासाठी जर्मन सरकारनं विचार केला की आपण खूप नोटा छापू आणि कर्ज फेडू. पण याचा परिणाम असा झाला की तिथलं चलन मार्क मातीमोल झालं. परिस्थिती इतकी भीषण झाली की एका पावाच्या तुकड्यासाठी लोक हातगाड्या भरून नोटा घेऊन रस्त्यावर जाऊ लागले. कागदाची किंमत इतकी वाढली की लोक थंडी वाजत असताना लाकूड विकत घेण्यापेक्षा नोटांचे बंडल शेकोटीत जाळू लागले, कारण ते त्यांना स्वस्त पडत होतं. दुसरं उदाहरण म्हणजे हंगेरी या देशाचं. 1946 मध्ये हंगेरीत महागाई इतकी वाढली की दर 15 तासांनी वस्तूंचे भाव दुप्पट व्हायचे. सरकारने चक्क 100 क्विंटल यांची नोट छापली, म्हणजे एकच्या मागे 20 शून्य. पण त्या एका नोटेत एक साधं अंड सुद्धा मिळत नव्हतं. रस्त्यावर कचरा साफ करणारे कामगार नोटांची ढिगारी कचरापेटीत टाकत असत, कारण त्या नोटांना कोणी कागदाचाही भाव देत नव्हतं. जर भारताने प्रत्येकाच्या खात्यात 1-1 कोटी रुपये जमा केले तर प्रत्येकाच्या खात्यात 1-1 कोटी रुपये असतील. तर शेतात कष्ट करायला शेतकरी जाणार नाही, दुकानात काम करायला नोकर राहणार नाही, कचरा साफ करायला सफाई कामगार येणार नाही आणि फॅक्टरीमध्ये उत्पादन करण्यासाठी मजूर उरणार नाही. जेव्हा उत्पादन बंद होईल तेव्हा बाजारात धान्य, कपडे किंवा औषध मिळणारच नाही. तुमच्याकडे बँकेत 1 कोटी रुपये असूनही तुम्ही अन्नाच्या एका कणासाठी तासनतास रांगेत उभे राहावं लागेल. पैशाची किंमत कागदाच्या तुकड्यापेक्षा जास्त उरणार नाही. म्हणूनच सरकार जास्त नोटा छापत नाही. मग काही लोकांना वाटतं की जास्त नोटा छापल्या तर महागाई वाढते, मग नोटा जाळून टाकल्या किंवा चलनातून काढून घेतल्या तर महागाई कमी होईल ना? तर तुम्ही 2016 ची नोटबंदी आठवा. जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा 86% रोख रक्कम चलनातून बाद झाली होती. तेव्हा बाजारातील रोख पैसा पूर्णपणे संपला होता. लोकांकडे खर्च करायला पैसे नसल्यामुळे मागणी घटली होती. पण याचे वाईट परिणामही झाले. उद्योगधंदे बंद पडले, मजुरांना पगार द्यायला पैसे नव्हते आणि बेरोजगारी वाढली. म्हणजेच बाजारात पैसा गरजेपेक्षा जास्त असणंही वाईट आहे आणि गरजेपेक्षा खूप कमी असणंही अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणारं असतं. तर मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की नोटा छापण्याचं मशीन असूनही रिझर्व्ह बँक हव्या तेवढ्या नोटा का छापत नाही. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंती ही नोटांच्या आकड्यावर नसते तर ती देशातल्या उत्पादनावर आणि कामावर असते. जर नोटा छापून जे श्रीमंत झाले असते
तर आज जगात एकही देश गरीब उरला नसता. पण अर्थशास्त्राचा नियम साधा आहे. विनाकारण छापलेल्या नोटा देशाला प्रगतीकडे नाही तर विनाशाकडे नेतात. म्हणूनच रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार अत्यंत विचारपूर्वक अर्थव्यवस्थेचा समतोल राखत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुमच्या मनातील नोटा छापण्याबाबतची शंका दूर झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि परिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही यामागचं खरं कारण समजेल. आणि आपल्या वेद.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.